बदललेला आहे आणि बदललेल्या भावनांना उद्याचा आपल्याला वितरित काम आपण म्हणतो त्याला तो खरंच करण्याचं काम आम्ही सगळेजण नागरिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो. एवढंच अशा प्रसंगी या ठिकाणी सांगतो आपल्या सर्व असोसिएशनचे अंतःकरणापासून आभार मानतो. आपण मिळवण्याची वृत्ती या ठिकाणी दिली. याचा अर्थ कुठल्याही शुभकामाची सुरुवात करायची असेल तर गणरायाच्या जवळ आपण त्याच्यावर करत असतो. मनाची उद्याची सुरुवात वाया जिल्ह्यात अख्या राज्यातली करायच्या राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून त्याचा शुभ शकून आज या मंदिरामध्ये मला आपण या ठिकाणी केलं. त्याच्यामध्ये गणेशांच्या आशीर्वादातून हा सगळा विचार झालेला वन आणण्याचं काम मी सगळीजण नक्की त्या ठिकाणी करून आपल्या सर्वांची अंतर्गतापासून आभार. आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला कुठल्याही बाबतीमध्ये माझ्या सगळ्यांना सहकार्याची आवश्यकता असेल तर अर्ध्या रात्री सुरू करणारे आदित्य हलके आणि मी आमचा पक्ष आपल्यासाठी उभा आहे. एवढंच आपल्याला या रायगड जिल्ह्याच्या ज्वेलरी असोसिएशन कडून पहिल्यांदाच एका लोकप्रतिनिधीचा सन्मान होत आहे. आनंद आणि अभिमान हा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच त्या निमित्ताने आहे. आपण सगळ्यांनी काही दिवसांपूर्वी ही संकल्पना मांडली की आदरणीय गडकरी साहेबांना लंडनमध्ये सन्मानित करण्यात आलं. त्याच्यानंतर कर्जतला भव्य दिव्य असा सत्कार आणि सन्मान सोहळा आदरणीय गडकरी साहेबांचा झाला. आणि तेव्हापासूनच कुठे ना कुठेतरी आपल्या सर्वांच्याच मनामध्ये ही संकल्पना होती की आदरणीय गडकरी साहेबांचा सन्मान हा रायगड जिल्ह्याच्या ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने सुद्धा घेण्यात यावा. आज आपण तो कार्यक्रम खरं तर केला. 12-12:30 वाजताची वेळ होती आणि आपण सगळेजण आज वेगवेगळ्या शहरातून त्या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर व्यापारी म्हणून एक दिवस सुद्धा म्हणजे आपले तुम्हाला शुक्रवारी मार्केट होता तर तो एक दिवस सोडला तर दुकानातून खरं तर बाहेर येणं हे आपल्या समोरच एक टास्कच असतं. पण आज ते सगळं बाजूला ठेवून आपण साहेबांचा सन्मान करण्यासाठी यासाठी उपस्थित राहिला ते खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनापासून खूप व्यक्त करतात. रायगड जिल्ह्यातील ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने मला आज लोकमत समाजाच्या वतीने भानुभूषण पुरस्कार मिळाला. या निमित्ताने शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आज भगवान महावीराचं मंदिर असलेल्या प्रांगणामध्ये या ठिकाणी झाला. ज्वेलर्स असोसिएशनचे माझ्या सर्वच व्यवसायामध्ये असणाऱ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांच्या अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा. आजवर केलेल्या कामाची एक पोचपावती आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नवी आव्हानं नवी जबाबदारी घेत दिल्लीमध्ये लोकसभेच्या माध्यमातून जे काय काम करतो आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांच्या शुभेच्छा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनाही विश्वास देऊ इच्छितो की या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ज्या ज्या वेळेला आवश्यकता असेल त्या त्यावेळेला माझं पूर्णपणाचं योगदान त्यांच्या त्या प्रत्येक पक्षाच्या वतीमध्ये नाही. एक असं आहे की ज्या पद्धतीने का त्याचा तपशीलवार काय माहिती घेऊ शकलो नाही परंतु वेगवेगळ्या वाहिन्यांच्यामध्ये जी काय बातमी दाखवली जात होती त्याच्यामुळे 17 की 19 मुलांना मुलीस ठेवत त्या बातमीमध्ये जे काय त्यांनी करण्याचं ध्वनित केलं होतं किंवा टी व्हीवरती पाहायला मिळालं की ते स्वतः गोळीबार करण्याच्या पोलिसांच्यावरती त्यांनी गोळीबार केला. अशा वेळेला पोलिसांना प्रत्युत्तर म्हणून आणि विशेष करून ज्या लहानग्या मुलांना त्या ठिकाणी पोलीस ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता त्यांचं जीवन सुरक्षित राहावं म्हणून जर काय या पद्धतीची कारवाई झाली असेल त्या क्षणाला असून ती
विरोधकांना टीका होते. आपण पानाफुलांना विचारलं तर हा शहर 40 वर्षात मागे गेलं का पुढे गेलं ही पानाफुलं सुद्धा सांगतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.